हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर हे दृश्य म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दिसणार आहे हे सर्वांच्याच घरामध्ये आता सध्या चालू असेल, काही काहींचं तर झालं सुद्धा असेल। कशाबद्दल बोलतीये कळलं ना तुम्हाला? तर दिवाळीची साफसफाई माझी सुद्धा करून झालेली आहे। आज व्हिडिओ मी शेअर करते तुमच्यासोबत। बरं, व्हिडिओ एकाच दिवशीचा नाहीये बरं का, कारण एवढं घर स्वच्छ करणं म्हणजे एकाच दिवशी तर पॉसिबल होतच नाही आणि ते मी करणार पण नाही। यावर्षी मी ठरवलेलं होतं की जे काही दिवाळीची क्लीनिंग आपण करणार आहोत ते एका टप्प्याटप्प्यांमध्ये करायची। म्हणजे कसं की एका दिवशी फक्त एक बेडरूम आवरायची। लास्ट इयर मी काय केलं होतं, म्हणजे याआधी मी काय करायचे की एकाच दिवशी 2 बेडरूम आवरायला घ्यायचे, मग एक दिवशी लिव्हिंग रूम आणि एक दिवशी पूर्ण किचन आवरायला घ्यायची। पण यावर व्हायचं काय की दिवाळी येईस्तोवर माझ्यामध्ये एनर्जीच राहायची नाही, मी एवढी थकलेली असायची। म्हणून मी यावर्षी ठरवलं थोडं थोडं करून आपण क्लीनिंग करूया। तर सुरुवात मी केलेली आहे सोहमच्या बेडरूमपासून। आणि आज ना हे ड्रॉवर्स मी क्लीन करायला काढले सर्वात आधी। खरं तर हे कितीतरी वेळा क्लीन होतात पण तेवढेच ते मेस होतात। आणि क्लीनिंग म्हणजे काय, आता आपण वरच्या वरती तर नेहमी क्लीनिंग करत असतो, पण दिवाळी आली, लक्ष्मीपूजन होणार आहे, लक्ष्मी मातेला स्वच्छता प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेला जर आपण आपल्या घरामध्ये बोलवणार आहोत, तिचं विधिवत पूजन करणार आहोत, तर मग त्या घरामध्ये स्वच्छता तर हवीच नाही का। म्हणून मला असं वाटतं की यामागचा उद्देश हाच असावा आणि म्हणूनच दिवाळीची एवढी साफसफाई अगदी डीप क्लीनिंग केली जाते। माझ्या घरात तर मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते की मंथली क्लीनिंग असते, त्यामुळे खूप जास्त असं डीप क्लीनिंग असं मी म्हणणार नाही आहे। थोडंफार वरच्या वरतीच क्लीनिंग मला करायचं होतं। आता क्लीनिंग करताना सर्वात महत्त्वाचा भाग जो असतो तो म्हणजे की वस्तूंना बाहेर काढणं, फेकणं, डिस्कार्ड करणं। कारण बऱ्याचशा वस्तू आपल्याला कधीतरी लागणार म्हणून त्या ठेवलेल्या असतात, ज्या की वर्षानुवर्ष आपण वापरत सुद्धा नाहीत आणि म्हणजे एक प्रकारची अडचण घरामध्ये होते असं मला वाटतं। म्हणून ज्या गोष्टी खरंच आपण वापरणार नाही आहेत ना त्या ठेवून काही पॉईंट होत नाही, बऱ्याचशा वस्तू तर खराबसुद्धा होऊन जातात। म्हणून त्या वेळच्या वेळी घराबाहेर फेकल्या ना तर तेवढा स्पेस आपल्या घरामध्ये रिकामा होतो। ज्या शीट तुम्हाला दिसत होत्या मी ड्रॉवरमध्ये ठेवत होते, तर त्या मी भरपूर 4-5 रोल आणले होते, त्यातले काही मी किचन ट्रॉलीजमध्ये ठेवलेले आहेत। एक रोल शिल्लक होता, त्यातला मी अर्धा कट करून या ड्रॉवरमध्ये ठेवला आणि दुसऱ्या ड्रॉवरमध्ये ठेवायला लागले, पण झालं असं की तो मोठा होता, मग त्याला कट केला असता तर बाकीची शीट वाया गेली असती, म्हणून मग मी तो तेवढा ड्रॉवर राहू दिला। म्हटलं नेक्स्ट जेव्हा दुसरे मी आणेल ना त्यावेळेला इथे मी वेगळं ठेवणार आणि खरंच या शीट खूप उपयोगात पडतं। तर मी तर घरामध्ये किचनमध्ये म्हणजे किचन ट्रॉलीजमध्ये, कॅबिनेट्समध्ये आणि ड्रॉवर्स वगैरेमध्ये त्याच ठेवणार आहे। ड्रॉवर्स आवरून झाले त्यानंतर हे जे सोहमचे पुस्तक ठेवायचे जे कॅबिनेट्स आहेत ते छान असे पुसून घेतले बाहेरून, थोडंसं सॉफ्ट जे स्क्रबर असतं ना त्याच्याने, कारण रोज आपण ते यूज करतो तर थोडे हात वगैरे लागतात तर त्याच्यावर डाग पडतात। आणि असं लाईट फर्निचर आपण बनवतो, खूप सुंदर दिसतं, पण लाईट कलर यूज केले तर तेवढंच ते आपल्याला नेहमी स्वच्छही करावं लागतं। फॅन पुसून झालेला आहे, फॅनचा कलर व्हाईट असल्यामुळे तो लवकर घाण होतो। मला 15 दिवसातून एकदा फॅन पुसावेच लागतात माझ्या घरातले, एवढी डस्ट माझ्या घरामध्ये येते आणि व्हाईटवर तर जास्तच दिसतं। तर इथे तुम्ही बघू शकता सोहमचे अगदी कपाट, बेड, ड्रॉवर सगळे मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत। पुसून म्हणजे सॉफ्ट स्क्रबरने मी इथे लिक्विडने थोडं घासून घेते वरच्यावरती आणि त्यानंतर मग फडक्याने पुसून घेते। तर अशा पद्धतीने माझी इथे क्लिनिंग सोहमची बेडरूम आवरल्यानंतर नेक्स्ट डेला मी माझी बेडरूम आवरायला घेतलेली होती। तर इथे सुद्धा तशीच डीप क्लिनिंग करणार आहे। जे काही मॉस्किटो नेट वगैरे आहेत ते मी क्लीन केलेले, त्याच्यामध्ये तर भरपूर डस्ट असते, पण गरज आहे, इथे मच्छर इतके असतात ना। लास्ट इयर आम्ही आल्याबरोबर सर्वात पहिली गोष्ट जी केली होती ती म्हणजे की या जाळ्या लावून घेतलेल्या होत्या। घरामध्ये एखादी वस्तू घेतली नाही तरी चालेल, पण महेश म्हणे की नाही सर्वात आधी इथे मच्छरांचा म्हणजे काय म्हणतात, इतकं डेंग्यूचं इतकं झालेलं होतं ना ज्या वेळेला आम्ही शिफ्ट केलं, आणि त्याच वेळेला त्या सगळ्या जाळ्या लावून घेतलेल्या होत्या, पण त्या वेळोवेळी खूप क्लीन कराव्या लागतात। त्या सगळ्या क्लीन केल्या। हे जे कर्टन्स आहेत, खरं तर मला कर्टन धुवायला बाहेर द्यायचे होते लॉन्ड्रीमध्ये, पण नाही जमलं।
कारण मी 2-3 ठिकाणी विचारलं, पण त्यांचीसुद्धा मला वाटतं आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, कारण वेळेवरती ते देत नाहीत. म्हणून मग मी राहू दिले. खरं तर नेहमी क्लीन होतात, त्याच्यामुळे ते काही एवढे घाण दिसत पण नाही आहे. त्यानंतर ड्रेसिंग टेबल, मग हे छोट्या छोट्या फ्रेम्स ज्या आहेत त्या क्लीन केलेल्या, कारण मॉस्किटो नेट वगैरे मी क्लीन केले ना तर थोडीफार डस्ट इकडे तिकडे उडतेच. तर अशा पद्धतीने बेडरूमची क्लिनिंग मी करून घेतलेली आहे. आणि इथे सर्वात एक छान गोष्ट होते ती म्हणजे की बेडवर उभं राहून माझा हात ना या पंख्याला पुरतो. त्याच्यामुळे काय होतं की हे पंखे मला वारंवार क्लीन करायला जड होत नाही, म्हणजे पटकन होऊन जातात. तर माझी बेडरूमसुद्धा मी क्लीन केली. त्यानंतर नेक्स्ट डेला मी किचन क्लिनिंग काढलं. किचन खरं तर मला डीप क्लिनिंग करायचं नव्हतं, कारण नवरात्रीच्या आधीच मी किचन क्लीन केलेलं होतं. जी काही स्टोर रूम आहे ना ती प्रॉपर डीप क्लिनिंग केलेलं होतं. पण आता ग्रॉसरी आणलेली आहेत, तर डबेही मला घासायचे नव्हते, कारण त्याच वेळेला मी ते घासून ठेवलेले होते. तर मी फक्त जे डबे आहेत ना ते मी फक्त वरच्यावरती ओल्या कापडाने पुसून घेतले, बस तेवढंच केलं. त्यानंतर एक एक जो डबा आहे ना तो खाली केला. आता इथे पीठ वगैरे भरपूर मी काय काय ठेवत असते, पण त्याला ना काही दिवस जास्त राहिलं तर त्याला कीड लागतं. तर तेच मी बघत होते, ज्याला कीड लागलं ते सरळ फेकून देत होते, कारण ते ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि त्यानंतर मग हळूहळू सगळं मी साफ केलं. हे जे माझे काचेचे कॅबिनेट्स आहेत याच्या ओट्यावरती जे ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला दिसत आहेत, तर हे थोडे मला क्लीन करायचे. ॲक्च्युली हे मला पूर्ण प्रॉपर ऑर्गनाईज करायचं आहे, जे की माझ्याने अजूनही होत नाही आहे. आणि हे जे डबे तुम्हाला दिसत आहे ज्यामध्ये मी आता डाळ वगैरे भरती आहे, तर ते सुद्धा मी ऑनलाईन घेतलेले आहेत. ते तुम्हाला म्हणजे मला जमलंच नाही, मी विसरून गेले टोटली. आणि आज त्याच्यामध्ये जे काही डाळ वगैरे ग्रॉसरी जी काही आणलेली आहे ना ती मी अशी भरून ठेवते आहे. पण आता कुठे ठेवायचं नेमकं, त्याच्यामध्ये माझं थोडंसं चाललेलं होतं की थोडंसं चेंज करूया, डबे आता दुसऱ्या कॅबिनेट्समध्ये ठेवूया. तर तेच मी थोडं बघणार आहे आता की काय कसं ठेवू. इथे तुम्ही बघू शकता, एक दिवस आधीच मी डीमार्टमध्ये गेलेली होती, तर सगळं सामान मी घेऊन आलेली होती. आणि दिवाळी म्हटलं तर ग्रॉसरी ही खूप जास्त येते. आता मी फराळ वगैरे खूप म्हणजे बनवतच नाही असं म्हटलं तरी चालेल, त्यामुळे ते फराळाचं सामान वगैरे नव्हतंच. हा डेली जो मला लागणारा किराणा असतो ना तोच होता बरं का. तर अशा पद्धतीने सगळे मी डब्यांमध्ये एक एक करून भरत होते आणि सगळं व्यवस्थित मी ऑर्गनाईज करत होते. बरं, आता एवढं शेअर करते तर टिप्स तर सांगायलाच पाहिजे नाही का. तर मैत्रिणींनो, एक जे मी नेहमी फॉलो करते ना ते मी तुम्हाला सांगते. जे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की मंथली मी क्लिनिंग करत असते किचनची. किचन क्लिनिंगसाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे की ज्या दिवशी तुम्हाला ग्रॉसरी घ्यायला जायचं असेल, समजा तुम्ही सॅटर्डे किंवा संडेला जात असणार किंवा इतर कुठल्याही दिवशी जात असणार ना, त्याच्या 2 दिवस आधीच तुम्ही लिस्ट तयार करून ठेवा आणि त्याप्रमाणे किचन क्लिनिंग करायला सुरुवात करा. मी माझं किचन मंथली म्हणजे पूर्ण महिन्याभरात एकदा तरी माझं किचन डीप क्लिनिंग करतेच. त्याच्यामुळे काय होतं ना, खूप जास्त घाण होत नाही, पसारा होत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, मी काय करते की ग्रॉसरी जेव्हा आणायची असेल ना त्याच्या आधीच पूर्ण किचन क्लीन करून घेते. डब्बे वगैरे अगदी घासून वगैरे ठेवते. त्यामुळे आणखी एक फायदा होतो, ते म्हणजे की आपल्याला कुठल्या वस्तू संपलेल्या आहेत आणि कुठल्या आणायची खरंच गरज आहे, कुठल्या आणायच्या नाही आहेत हे पण समजतं. त्यानुसार आपली लिस्ट तयार होते. म्हणून तुम्ही ही टिप्स नक्कीच फॉलो करा की जेव्हा केव्हा तुम्हाला ग्रॉसरी आणायची असेल त्याच्या 2 दिवस आधीच तुम्ही किचन क्लीन करायला घ्या. तर अशा पद्धतीने आणि खूप स्ट्रगल केल्यानंतर माझं किचन असं सेट झालेलं आहे. तुम्ही पाहिलं की ज्या ट्रान्सपरंट मी कंटेनर घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने मी या साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला आता ठेवलेले आहेत. बरं, किचनचा एक प्रॉपर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार, त्याच वेळेला मी ते सगळं काही दाखवणार आहे. त्यानंतर मग लिव्हिंग रूम हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही म्हणणार एका दिवशी एवढे कपडे बदलवले, तर नाही, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की एक एक दिवशी एक एक रूमची मी क्लिनिंग घेतलेली होती. ठीक आहे, किचन एक दिवस आधी झालं. सर्वात शेवटी मी माझं लिव्हिंग रूम करते आहे.
तर सर्वात आधी जे काही काचं वगैरे आहेत ना ते क्लीन केले, मॉस्किटो नेट क्लीन केलं, त्याच्यानंतर ते स्वच्छ पुसून घेतलं, बाल्कनी वगैरे क्लीन केली आणि त्यानंतर मग हा सोफा सेट. लास्ट इयर मी सोफा सेट क्लिनिंगवाल्यांना बोलवलं होतं, अर्बन क्लॅपवाल्याला बोलवलं होतं मागच्या वर्षी. कारण ना मी हा सोफा सेट घेऊन मला 8-10 वर्ष झालेली आहेत. तेव्हापासून मी घरच्या घरी दर महिन्याला अशाच पद्धतीने तुम्हाला जसं दाखवते. जर तुम्ही मला रेग्युलर फॉलो करत असणार तर तुम्हाला माहितीच असणार की दर महिन्याला मी हा सोफा सेट घरच्या घरी क्लीन करायची. छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. हा जो छोटासा ब्रश आहे ना, हा डीमार्टमधून मी घेतलेला आणि खरंच इतका यूज होतो ना याचा आणि मस्त प्रॉपर छान क्लीन होतं. तर ना असं सोफा सेट ना मी दर महिन्याला क्लीन करते, त्यामुळे खूप जास्त घाण होत नाही. पण बरेच वर्ष झाले मी असंच करत होती, म्हणून लास्ट इयर मी अर्बन क्लॅपवाल्यांना बोलवून तो सोफा सेट मी क्लीन करून घेतला होता. यावर्षी तुम्ही पाहू शकता खूप जास्त असा घाण नाही आहे, थोडाफार समोरच्या साईडला आहे डागं वगैरे, तर तेवढे तर हाईड होऊन जातात, तर गरज नव्हती. त्याच्यामुळे वरच्यावरती मी हे सोफा सेट क्लीन केलं. त्याचे कवर्स वगैरे मी सकाळीच धुवून ठेवलेले होते, बाहेर वाढतायत. आणि तोपर्यंत मग या फ्रेम्स वगैरे सगळं क्लीन केलं, अगदी पंख्यापासून सगळं. बरं, सगळं काही शूट करणं मला नाही जमलं, कारण म्हटलं दरवेळेला काय होतं की लिव्हिंग रूमचं मी एका दिवशी करते तर त्याचा प्रॉपर व्हिडिओ मी एक वेगळा, किचनचा वेगळा असं शेअर करते. पण यावेळेला इतका वेळ मला नव्हता, त्यामुळे मग मी सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि हो, हे टी व्ही युनिटचा सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला होता की कशा प्रकारे आम्ही बनवून घेतला वगैरे सगळं दाखवलं होतं. तर ना याच्यावरती मला कमेंट्स आलेल्या की ताई याला किती खर्च आला, काय आला, तर ते एकदा आम्हाला सांग म्हणून. तर विचार करते दिवाळी झाल्यानंतर जेव्हा जमेल ना याचा प्रॉपर एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल, कशा पद्धतीने मी बनवून घेतला, काय मटेरियल यूज झालेलं आहे आणि किती खर्च आलेला आहे ते. तर असं सिम्पल सोबर माझं टी व्ही युनिट आहे. तर इथे छान ही जी जाळी आहे ना दिसते तुम्हाला देवघराच्या वरती, तर ती तर वेळोवेळी क्लीन करावी लागते, कारण ती व्हाईट आहे, तर व्हाईटमध्ये डस्ट लवकर दिसून येते. म्हणून जे काही टी व्ही युनिटवरचे शोपीस वगैरे मी काढून ठेवले होते ते प्रॉपर पुसून मी जागेवरती ठेवते आहे. आणि टी व्ही युनिट पूर्ण क्लीन केलं होतं. हे जे फुलं आर्टिफिशियल लॉन वगैरे सगळं काही ना मी त्याच दिवशी धुवून रात्रभर ते वाळत ठेवलेलं होतं आणि नेक्स्ट डेला ते परत सेट केलं. त्यानंतर सर्वात शेवटी हे जे कॅबिनेट आहे माझं, इथलं कपाट जे आहे ना ते मी करायला घेतलं, साफ करायला घेतलं. इथे माझं देवपूजेचं बरंचसं सामान मी ठेवलेलं असतं, जे काही एक्स्ट्रा आहे ना ते सगळं. आणि ते सगळ्यात शेवटी करण्याचा उद्देश म्हणजे की आता पूजेला मला काय काय साहित्य लागणार आहे ते पण दिसून जाईल. ते व्यवस्थित प्रॉपर मी एका ठिकाणी काढून ठेवलेलं की मला काय काय लागणार आहे ते एकाच ठिकाणी ठेवलं, म्हणजे मला पटकन ते घेता येईल. तर जे काही देवाला लागणारे कापडं वगैरे आहे, आसन लागेल, ते सगळं मी काढलं, देवाचे कापडं, त्यानंतर दिवे वगैरे सगळं बघून घेतलं की काय स्वच्छ करावं लागेल, काय किती वस्तू लागणार आहेत ते. आणि हे प्रॉपर कपाटसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेलं. आणि हे झाल्यानंतर बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या होत्या त्या मी नंतर केल्या. जसं किचन ट्रॉलीज तुम्ही पाहिलं, ह्या वरच्या खालच्या कॅबिनेट सगळं मी नंतर रात्री पुसून घेतलं, कारण म्हणते बाहेरच्या बाहेरून पुसून घ्यायचं होतं. म्हणजे वरच्यावरतीच क्लिनिंग होती, कारण नवरात्रीमध्ये मी किचन केलेलंच होतं ऑलरेडी, तर ट्रॉली वगैरे इतक्या काही खराब झालेल्या नव्हत्या. ते सगळं केलं. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशी कामं आहेत जी मी नंतर केलेली, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच शेअर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने माझीसुद्धा दिवाळीची साफसफाई झालेली आहे आणि आता फक्त पूजेची तयारी राहील. तर पूजेला जे काही साहित्य लागणार ते वेळ काढून मी सगळं काही घेऊन येणार. तर आय होप की तुम्हीसुद्धा सगळ्या मैत्रिणींची सगळी तयारी झालेली असणार, तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने घरातील साफसफाईसुद्धा केलेली असणार. तर तुमचे काय प्लॅन आहे? आणि हो, यावर्षी शॉपिंग वगैरे मी काहीच केली नाही आहे, छोट्या मोठ्या वस्तू घेतलेल्या आहेत बस, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर आजचा माझा हा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.